महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडून येण्याची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी भाजप आणि त्यांच्या महायुतीच्या लोकांनी केलेली होती. लाडकी बहीण योजना आणली. त्याच्या अगोदर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये, त्यांच्या मित्र पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची शेतकऱ्यांचं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं. निवडणूक झाल्यानंतर आज मितीपर्यंत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एक शब्द उच्चारलेला नाही. उलट त्या राज्यामधल्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक लोकांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही देणार नाही. परवाच्या दिवशी ज्यावेळेला लोकांमध्ये असंतोष शेतकऱ्यांमध्ये होतोय, अनेक प्रश्न आहे या बाबतीत, प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये पण शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी जाहीर करू. योग्य वेळ कधी येते? आणि आज महसूल मंत्री म्हणतात आम्ही त्यासाठी कमिटी केली आहे, ते सर्वेक्षण करते. पवार साहेबांनी ज्यावेळेला कर्जमाफी केली तेव्हा सर्वेक्षण केलं नव्हतं, एका मिनिटात निर्णय घेतला होता. आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये ज्यांची कर्ज आहे ती सगळी माफ केली जातील. आता हे सर्वेक्षण कुठलं करतात मला कळत नाही. ते लाडक्या बहिणीचा अभ्यास करून कोण लाभार्थी ठरवायचे असं ठरवतात ते मला माहित नाही. मग माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीचा फक्त अजेंडा होता. त्यांनी कर्जमाफी आमची करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत.